मराठीमध्ये ऐतिहासिक सिनेमांची परंपरा खूप मोठी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचं आयुष्य, त्यांचा पराक्रम यावर तर अनेक सिनेमे आले, अजूनही येतील। पण शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचं जतन करण्याची साध घालणारा बघतोस काय मुजराकर हा पहिलाच सिनेमा म्हणायला लागेल। या गड किल्ल्यांपासून प्रेरणा घेणं तर सोडा, उलट तिथे दारू पार्ट्या सोडल्या जातात। गड किल्ल्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं जातं। याच विषयाभोवती मजेशीर कथा गुंफून हेमंत ढोमे आणि टीमनं हा सिनेमा सादर केलाय। आता तुमचा हा सिंह गेला तरी 72, पण गड जिंकून आणणारच। आता हा गड किल्ल्यांचा विषय म्हणजेच अस्सल मराठी मातीतला सिनेमा। पश्चिम महाराष्ट्रातल्या एका गडाच्या पायथ्याशी वसलेल्या गावातली ही गोष्ट आहे। या गोष्टीचे 3 नायक आहेत। शिवाजी महाराजांवरील प्रेमानं भारलेले हे तिघेजण, गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं ही आस त्यांच्या मनात आहे आणि महाराजांसाठी काय पण करायची त्यांची तयारी आहे। हेच ते काय पण करायला थेट लंडनमध्ये पोहोचतात आणि मग काय काय होतं, गावापासून राज्याच्या राजकारणात काय काय उलथापालथ होते, त्याची विनोदी ढंगातली ही गोष्ट आहे। आणि यातला जो विनोद आहे तो चुटक्या चुटक्यांचा नाहीये, तर छोट्या छोट्या संवादांमधून, विनोदी राजकीय घोषणांमधून, ग्रामीण नेत्यांच्या अर्कचित्रातून, कधी धक्कातंत्रातून तर कधी भोळसटपणातून निपजलेला आहे। या सिनेमाचं वेगळेपण कशात आहे तर त्याच्या मांडणीमध्ये। आता खरबुजेवाडीसारखं गाव आहे, म्हणजे आजच्या ग्रामीण व्यवस्थेचंच ते चित्र दाखवतं। आंघोळीला पाणी कमी असेल पण खायला बर्गर आहे। हातात स्मार्टफोन आहेत पण डोकं अजून स्मार्ट झालेलं नाहीये। नेते म्हणतील तिकडे धावणारे गावकरी आहेत। जाती व्यवस्था चिकटून आहे। छोट्या छोट्या गोष्टींवरून राजकारण आहे। पण हे राजकारण जेव्हा राज्याच्या पातळीवर पोचतं तिथे सिनेमा कमी पडतो। मग तिथे संवाद जास्त आणि ॲक्शन कमी असा प्रकार होऊन जातो। सिनेमाचा विषय असा चढत जायला पाहिजे होता, ते इथे होत नाही। पण ही कमतरता कुठेतरी भरून काढायचा प्रयत्न केलाय कलाकारांनी। जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव आणि अक्षय टाकसाळे या त्रिकुटानं खरंच कमाल केली आहे। हेमंत ढोमेनं लेखन, दिग्दर्शन आणि खलनायकाची भूमिका अशी अष्टपैलू कामगिरी केली आहे, आणि ते सुद्धा दिग्दर्शक म्हणून पहिल्याच सिनेमात। नेहा जोशी, पर्णपेठे आणि रसिका यांची कामं सुद्धा छानच झाली आहेत। उपमुख्यमंत्री म्हणून अश्विनी काळसेकर सुद्धा अगदी शोभून दिसल्यात, आणि या सगळ्यांवर कडी केली आहे विक्रम गोखले आणि अनंत जोग यांनी। म्हणजे अभिनयाच्या बाबतीत कुठलीही कसर काढता येणार नाही, एवढं तगडं काम झालेलं आहे। खरं तर गाण्यांवर अजून मेहनत घ्यायला हवी होती। सिनेमा आणखी प्रभावी व्हायला त्यामुळे मदत झाली असती, पण बाकी टेक्निकली सिनेमा विषयाला अनुसरून भव्य बनवण्याचा प्रयत्न झालाय। यातला मिलिंद जोगच्या कॅमेराचा वाटाही मोठा आहे। मुळात वेगळ्या आणि सध्याच्या काळामध्ये अतिशय गरजेच्या विषयावर सिनेमा बनतोय याचंच अप्रूप मोठं आहे। आशय महत्त्वाचा आहे, गड किल्ल्यांची सफर वाह्या लंडन आहे, विनोदी ढंग आहे आणि शेवटी सामाजिक संदेशही आहे। तेव्हा एकदा जाऊन मुजरा करायला काहीच हरकत नाही। बघतोस काय मुजराकरला मी देतोय 3 स्टार। तर तुम्ही हा सिनेमा बघाच, पण या सिनेमाबरोबरच तुम्हाला आमचं अद्भुत हे चॅनल आणि फिल्म कंपॅनियन हे चॅनल, ही चॅनलसुद्धा बघावी लागणार। अद्भुतवरची पॉपकॉर्न पे चर्चाही तुम्हाला बघावी लागणार। फिल्म कंपॅनियनवरचे वेगवेगळे रिव्ह्यूज, इंटरव्ह्यूजसुद्धा तुम्हाला बघायला लागणार। आणि नुसतं बघून चालणार नाही ना, अहो बघतोस काय सबस्क्राईब कर।